नमस्कार विद्यार्थिनींनो. मी एक स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याचप्रमाणे रिटायर्ड इंडियन एअरफोर्स ऑफिसर, सायकोलॉजिस्ट असे माझे विविध उपक्रम विद्यार्थ्यांकरता सतत अनेक महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या चालू आहेत. आज मी तुम्हाला डिफेन्सचा अत्यंत महत्त्वाचा जो पार्ट आहे NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, नॅव्हल अकॅडमी या संदर्भात तुम्हाला मी अत्यंत सखोल मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थ्यांनो, NDAमध्ये जाण्याकरता दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे 10वी नंतर NDAमध्ये तयारीसाठी प्रवेश करणे. त्या प्रवेशाकरता तुम्हाला SPI सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारे तुम्हाला NDAची तयारी करून घेतली जाते आणि त्याच्याकरता तुम्हाला 10वी पास अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 60% कमीत कमी त्याच्या पुढे मार्क्स पाहिजेत. 8वी 9वी आणि 10वीला तुम्हाला कमीत कमी 60% मार्क्स मिळालेले पाहिजेत. ही जी संस्था आहे ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आहे. ती जी संस्था आपली 1977मध्ये चालू झालेली आहे. लेफ्टनंट जनरल थोरात साहेबांनी याच्यामध्ये कुठेतरी निर्णय घेतलेला आहे आणि नंतर या संस्थेतून जे अधिकारी तयार होतात याच्याकरता काय काय करावं लागतं तुम्हाला लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनो, आपल्याला 10वीची परीक्षा झाल्यानंतर आपली SPIची परीक्षा होत असते. याचं ट्रेनिंग आहे संभाजीनगर येथे. या फक्त मुलांसाठी आणि मुलींसाठी नाशिक येते. या दोन्ही सेंटरला आपल्याला 11वी 12वीचा प्रवेश मिळतो, परंतु त्यासाठी 10वीच्या नंतर तुम्हाला SPIमध्ये प्रवेश परीक्षा द्यावी लागते. प्रवेश परीक्षा देण्याकरता तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे पेपर होत असतात. त्याच्यामध्ये हे सर्व प्रश्न जे तुम्हाला 8वी ते 10वीच्या स्तरावर अभ्यासक्रमानुसार विचारले जातात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पहिला पेपर असतो गणिताचा, दुसरा पेपर असतो जनरल ॲबिलिटीचा. जनरल ॲबिलिटीजमध्ये तुम्हाला इंग्लिश असेल, व्याकरण असेल, जनरल नॉलेज असेल आणि ॲप्टिट्यूड टेस्ट. या सर्व तुम्हाला त्या ठिकाणी बहुपर्याय तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ते तुम्ही जर चुकला तर तुम्हाला मायनस मार्क मिळतील. म्हणून परीक्षेच्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत अभ्यास सखोल करून जाणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण हा अभ्यास करताना सुरुवातीपासूनच आपण 8वीपासून त्याचा अभ्यास सखोल जर केला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्याच्याकरता आपल्याकडे काही सॅम्पल क्वेश्चनसुद्धा येत असतात. ते मी तुम्हाला मी पाठवू शकतो आणि त्या सॅम्पल क्वेश्चन्सनुसार तुम्ही त्याच्यावर अभ्यासक्रमावर अभ्यास करू शकतात. हे सर्व तुम्हाला पूर्व तयारी करावी लागेल, तेव्हा तुम्हाला SPIमध्ये प्रवेश मिळू शकतो. कारण त्या ठिकाणी येणारे विद्यार्थी आहेत हे कमीत कमी 6,000 विद्यार्थी येतात, परंतु त्यापैकी फक्त 60 विद्यार्थी घेतले जातात आणि जे मेरिटमध्ये येतील त्यांनाच फक्त प्रवेश दिला जातो. परंतु त्याच्यापूर्वी त्यांची पुणे आणि संभाजीनगरला मेडिकल घेतली जाते. त्याचप्रमाणे त्यांची मुलाखत घेतली जाते. मुलाखत आणि मेडिकल नंतर त्या मुलाला SPIच्या संस्थेमध्ये प्रवेश मिळतो. तिथे त्यांना 11वी आणि 12वी सायन्स या फॅकल्टीमध्ये या शाखेमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यावा लागतो आणि तदनंतर तुमचं त्या ठिकाणी ट्रेनिंग चालू होतं. अशा SPIमध्ये कमीत कमी एक मोठमोठ्या अधिकारी पदाचा त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुप आहे. हा ग्रुप अत्यंत सखोल मार्गदर्शन तुम्हाला करत असतो. सखोल अभ्यास करून घेतला जातो आणि तुमच्या विविध प्रकारच्या टेस्ट घेऊन NDAची तयारी तुमच्याकडून त्या ठिकाणी करून घेतली जाते. हा पहिला NDA जाण्यासाठी मार्ग. दुसरा मार्ग आहे विद्यार्थ्यांनो 12वी नंतर जाणे NDAमध्ये. म्हणजे तुम्हाला त्याच्याकरता तुम्हाला कमीत कमी PCM हे फार महत्त्वाचं आहे. PCM शिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि PCMमधून जायचं म्हटलं की तुम्हाला कमीत कमी 70%च्या पुढे मार्क्स पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे जी 12वी जी प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रानुसार वर्षातूनही 2दा जाहिरात येत असते. 12वी नंतर NDAसाठी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याच्यामध्ये एकूण जागा 370 असतात. आर्मी ऑफिसरसाठी 208, नेव्हीसाठी 42 आणि एअरफोर्ससाठी 120 आणि नॅव्हल अकॅडमीसाठी 25 अशा 370 जागा त्या एका ब्रँचमध्ये असतात, एका बॅचमध्ये असतात. आणि हे सर्व घेताना फार चांगल्या प्रकारच्या एंट्रन्स टेस्ट प्रवेश परीक्षा होत असतात. त्याला एंट्रन्स टेस्ट म्हणतो आपण. ही तुम्हाला त्या ठिकाणी खूप कठीण असते. त्याच्याकरता खूप सखोल अभ्यास करावा लागतो. ती परीक्षा सगळी ऑफलाईन होते.
इंग्रजी आणि इंग्लिश हिंदी भाषेमध्ये होत असते. प्रश्नाचे स्वरूप 270 प्रश्न असतात त्याच्यामध्ये. गणिताचे 120, सामान्य क्षमता 150 आणि 2 विभागामध्ये 900 मार्काची एक्झाम असते. गणित 300, सामान्य क्षमता 600 असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम त्या ठिकाणी होत असतात. तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिले जातील. त्याच्याकरता तुम्ही सर्वांनी प्रश्न सोडवताना फार काळजी घ्यावी लागते. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट होतात, तुमची मानसशास्त्रीय म्हणजे मानसशास्त्रीय चाचणी होतात असतात, वैयक्तिक मुलाखत होत असते. NDAमध्ये जाणं आणि NA नॅव्हल अकॅडमीमध्ये जाणं तेवढं कठीण आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीचा अभ्यास करणं, त्या प्रकारे तुमचा एक पर्सनॅलिटी असणं, त्या प्रकारे तुमचा इंग्लिश आणि हिंदीवर कमांड असणं, तुम्हाला अनेक प्रकारचे अभ्यास करणं, हे तुम्हाला 8वी ते 9वी पासून सुरू करावं लागेल. तेव्हा तुम्हाला 12वी नंतर सायन्स फॅकल्टीमधून तुम्हाला NDAमध्ये जाता येतं आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे ब्रँचेस त्याच्यामध्ये असतात. अर्थात एअरफोर्समध्ये फ्लाईंग पायलट होता येत असतं, टेक्निकल ऑफिसर होता येत असतं. आर्मीमध्ये सुद्धा तुम्हाला फ्लाईंग पायलट होता हेलिकॉप्टरसाठी, आर्मी ऑफिसर होता येतं. नेव्हीमध्ये सुद्धा तुम्हाला फ्लाईंग पायलट होता येत असतं किंवा तुम्हाला नेव्हीमध्ये टेक्निकल ऑफिसरसुद्धा होता येत असतं. हे सर्व NDAच्या वर्षातून 2दा जाहिरात येत असते. ही परीक्षा सर्व UPSC अंडर घेतली जाते. त्यामुळे तुम्हाला UPSC अंतर्गत ज्या परीक्षा होतात त्याचं टाईम टेबल दरवेळेला येत असतं आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या NDAसाठी तुम्हाला जाता येतं. आता त्याचप्रमाणे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज FMC याद्वारे तुम्हाला विविध प्रकारच्या कॉलेज आहेत त्या ठिकाणी, पुण्याच्या ठिकाणी, आणि त्याच्याद्वारे तुम्हाला तुमचं कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी करून घेतलं जातं. तुमची प्रवेश परीक्षा द्यावी लागते, नीट द्यावं लागते आणि त्या पद्धतीने तुम्हाला MBBS करता येईल, BSc करता येईल, नर्सिंगमध्ये MSc करता येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला MD करता येईल, MS करता येईल, PG डिप्लोमा करता येईल, MDS करता येईल. आणि हे सर्व करत असताना तुमच्यामध्ये DMLT, BMLT हे सर्व तुम्हाला कोर्सेस करावे लागतील. त्याच्याकरता तुम्हाला काय काय अपेक्षा आहे, प्रवेश परीक्षा कोणत्या द्यावं लागतील. नीटची द्यावं लागेल, FMCची द्यावं लागेल, नीट PG द्यावं लागेल, नीट MDS द्यावं लागेल आणि नीट SSFAMC द्यावं लागेल. या सर्व तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतील. त्याच्या तुम्हाला 12वी आणि 12वी पास सायन्समध्ये फर्स्ट क्लास मार्क्स असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे इतर जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पदवी महत्त्वाची आहे. या कोर्सेससाठी तुम्हाला कमीत कमी जो कालावधी आहे, MBBSसाठी 5 वर्ष 6 महिने आहे, BSc नर्सिंगसाठी 3 ते 4 वर्ष आहे, MScसाठी 2 वर्ष आहे. असे विविध प्रकारचे कालावधीमध्ये तुम्हाला तो कोर्स करता येतो. आणि मूळमध्ये तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये ॲज ए डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी आर्मीमध्ये तुम्हाला एअरफोर्समध्ये नेव्हीमध्ये ॲज एन ऑफिसर म्हणून कमीत कमी 7 वर्ष जॉब करावं लागेल. ॲज ए कमिशन ऑफिसर म्हणून तुम्ही तो एक्सटेंडसुद्धा करू शकतात आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदासुद्धा होऊ शकतो आणि भविष्यात तुम्हाला खूप सुविधा मिळू शकतात. हा मेडिकल क्षेत्रातला फार मोठा अनुभव आहे. त्याचप्रमाणे NCC कॅडेट्स, त्यांना NCC कॅडेटमध्ये सुद्धा खूप चांगल्या संधी आहेत. NCC कॅडेट त्या एअरफोर्समध्ये, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये जाऊ शकतात. त्यांच्याकरता 10+2 शैक्षणिक पात्रता पाहिजे आणि सर्व मुला पात्रता असलेले जे आहेत त्यांनी C-सर्ट केलेलं पूर्ण पाहिजे आणि त्याच्यामध्ये ABC-C-सर्ट जर पूर्ण असेल त्याला तो पात्रता ठरतो. त्याला फर्स्ट क्लास पाहिजे, तो सायन्समध्ये असला पाहिजे. हे सर्व त्याच्यामध्ये आपली ॲबिलिटी म्हणजे क्षमता त्याची माहिती पाहिजे त्याला. हे सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. ही शारीरिक पात्रता चांगली पाहिजे. वयोमर्यादा विद्यार्थ्यांना आहे की 20 ते 24च्या दरम्यान तो विद्यार्थी पाहिजे आणि त्याचा जन्मसुद्धा 1 जुलै ते 1 जुलै रोजी सुरू झालेलं म्हणजे असलेला पाहिजे. तर 2 जुलैपर्यंत तो असला पाहिजे. अशी त्या ठिकाणी त्याची निवड पद्धती होत असते, म्हणजे वयोमर्यादा असते. अर्जदारांना पात्रता धारक असताना त्याला राष्ट्रीय स्तरावर निवड परीक्षा घेण्यात येते व ही परीक्षा सर्व कॉम्प्युटर पद्धतीने घेतली जाते. एअरफोर्समध्ये एअरफोर्स कॉमन टेस्ट, ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. ही ॲडमिशन टेस्ट तुम्हाला NCCच्या स्पेशल एंट्री मुलांसाठीच घेतली जाते, बाकी मुलांना घेतली जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही एअरफोर्स FCAT जी आहे ते F-CAT ज्याला आपण म्हणतो ती F-CAT तुमची एक्झाम घेतली जाते आणि तुम्हाला
₹250 तुम्हाला भरावं लागतात ऑनलाईन. त्याचप्रमाणे नेमणूक आणि कालावधी तुमचा असतो, तपशील असतो की तुम्हाला हवाई दलामध्ये तुम्हाला उमेदवार अधिकारी पदावर नेमणूक होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला या कालावधीत 10 वर्ष कमीत कमी तुम्हाला नोकरी करावी लागेल आणि निवड झालेल्या हवाई दलामध्ये विभागामध्ये तुम्हाला अधिकारी पदावर कमीत कमी 1.5 लाख ते ₹2.25 लाख तुम्हाला पगार मिळू शकतो. आणि तुम्ही या सर्व काम करत असताना हवाई दलाची तुम्हाला भत्तेसुद्धा मिळतात. पण तुम्हाला जर हे सर्व करताना तुमच्यामध्ये ती क्षमता, तुमच्यामध्ये जी पात्रता, तुमच्यामध्ये जे इंटेलिजन्स, ते त्याचप्रमाणे एक स्पेशल तुमच्यामध्ये टॅलेंट, व्यक्तिमत्व, या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. त्याशिवाय तुम्हाला हे करता येत नाही. संगणक म्हणजे कॉम्प्युटर पद्धती तुम्हाला ती प्रत्येक वेळेला जूनमध्ये ती जाहिरात येत असते.